विद्यार्थी MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 20 प्रश्न करणार आहोत जे खूप महत्त्वाचे आहेत, जवळपास चालू घडामोडीवरची सुद्धा आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याचा मान मिळाला आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ते बघा, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश की केरळ? त्याचं उत्तर आहे की हिमाचल प्रदेश म्हणून. तर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल राज्य म्हणून 2010 मध्ये घोषित करण्यात आले आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी राज्यांनी नवीनीकरण, ऊर्जा वनीकरण आणि ऊर्जा कार्यक्षम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम घेतले आहेत. आणि हिमाचल प्रदेशने उद्योगांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कार्बन क्रेडिट ट्रेडिंग प्रणाली देखील सुरू केलेली आहे. तर राज्याने 2030 पर्यंत फ्यूल पूर्णपणे कार्बन न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर अशा प्रकारचे याचं म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य होण्याचा मान मिळाला आहे? त्याचं उत्तर जे आहे ते अगदी हिमाचल प्रदेश हे आहे. त्यानंतर आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या बंगळुरूमध्ये 108 फूट कांस्य पुतळा कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन दिलेले आहे तिथे की वल्लभभाई पटेल, ऋषभनाथा, नाथप्रभू केम्पो गोडा आणि मगडी केम्पो गोडा. तर याचं जे उत्तर आहे ते बघा, नाथप्रभू केम्पो गोडा म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं याचं उत्तर आहे. आणि अगदी इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे की पंतप्रधान मोदींनी 11 नोव्हेंबर 2022 मध्ये बंगळुरूमध्ये श्री नाथप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले आणि बंगळुरूचे संस्थापक नाथप्रभू केम्पेगौडा यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ समृद्धीचा जो पुतळा आहे तो पुतळा बांधण्यात आला. स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार राम व्ही सुतार यांनी त्यांची संकल्पना आणि शिल्प तयार केले. हा पुतळा बनवण्यासाठी 98 टन कांस्य आणि 120 टन पोलादाचा वापर करण्यात आलेला आहे. तर हे त्याचं काही स्पष्टीकरण इथे सांगितलेलं आहे. खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? तर कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. तर यापैकी महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याने अलीकडेच दिव्यांगासाठी काही म्हणजे स्वतंत्र सरकारी संस्था स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे आणि दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त त्या विकासाची घोषणा करण्यात आली आणि अपंग लोकांची सुरक्षा आणि काळजी व्यवस्थापित करण्यासाठी एका विशिष्ट विभागाच्या स्थापनेच्या 20 वर्षांच्या विनंत्यांचा हा परिणाम आहे. आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग असलेले महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य आहे. त्यानंतर कोणता दिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते बघा, 26 जून हा सामाजिक न्याय दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानंतर केंद्र सरकारने नीती आयोगाचे म्हणजे CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर परमेश्वरन अय्यर हे त्यांचं नाव आहे. त्यानंतर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा. तर बघा, ते पेयजल आणि स्वच्छता विभागाचे माजी सचिव होते. त्यांनी स्वच्छता मोहीम यांचे काही 2016 ते 20 पर्यंत काही काम जे पाहिलेले आहे. त्यांनी पेयजल क्षेत्रात भारताबरोबर संयुक्त राष्ट्रात काही वेळ जे ते काम केलेले आहे. त्यानंतर बघा, भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी रिकामी जागा यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या म्हणजे IB प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर त्यांचं जे नाव आहे ते आहे तपन कुमार डेगा. सध्याचे रॉचे जे प्रमुख कोण आहे? तर बघा, समंत गोयल हे रॉचे प्रमुख आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुशांत शेलर हे त्यांचं नाव आहे, जे मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहे त्याचा उतरता क्रम. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की चीन, भारत, अमेरिका आणि त्यानंतर पाकिस्तान. म्हणजे ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे त्यांच्यानुसार हा क्रम लागलेला आहे. कोणता दिवस ऑलिम्पिक दिवस म्हणून ओळखला जातो? तर 23 जून हा काय ऑलिम्पिक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रपतीपदासाठी केंद्र सरकारकडून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी देण्यात आली असून त्यांना म्हणजे त्या मूळच्या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या ओडिशा राज्यांच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे की पहिला योग दिवस कधी साजरा करण्यात आला? तर बघा, 21 जून 2015 रोजी पहिला योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे. 2014 अगोदर भारतामध्ये नियोजन आयोग होता, मात्र आता नीती आयोगाचे रूपांतर करण्यात आले असून या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते कोण असतात? तर पंतप्रधान असतात. आणि सत्यानंद गायतोंडे यांच्या विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून कोणत्या देशामध्ये निवड झालेली आहे? तर ते बघा, कॅनडामध्ये सत्यानंद गायतोंडे यांची विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून जे आहे ते नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडे नुकताच मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला असून हा या दिवसांचा कितवा संस्करण सोहळा होता? तर बघा, 8वा संस्करण सोहळा होता.
मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आलेला होता. मध्य प्रदेश आणि मुंबईचा पराभव करून किती वर्षानंतर 2021 आणि 20ची जी रणजी ट्रॉफी आहे ती जिंकलेली आहे तर बघा 67 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर राष्ट्रीय जल प्रकल्पामध्ये कोणते राज्य अव्वल ठरले तर महाराष्ट्र हे राज्य अव्वल ठरलेले आहे. त्याचं काही एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. तर बघू की राज्यांच्या भूजल संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबाबत जागतिक बँकेने हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यांचे भूजल आयुक्त यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव सुद्धा केलेला आहे. प्रश्न आपण एकदा नवीन डबल बघू की राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये कोणते राज्य जे अव्वल आहे किंवा प्रथम क्रमांकावर आहे ते आहे महाराष्ट्र जलविज्ञान प्रकल्पामध्ये. देशातील स्थानिक पातळीवरील जल बजेट सुरू करणारे जे पहिले राज्य आहे ज्याला आपण जल आणि बजेट असं म्हणतो तर ते आहे केरळ म्हणून. त्यानंतर रिकामी जागेतील कांगडा चहाला युरोपियन GI टॅग मिळाला आहे तर तो कुठला आहे तर बघा सिक्कीम, आसाम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश. त्याचं जे उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश. तर युरोपियन कमिशनने हिमाचल प्रदेशामधील कांगडा चहाला संरक्षित भौगोलिक निर्देशांक हा दर्जा दिलेला आहे. रिकामी जागा हा भारतातील सर्वाधिक निर्यात करणारा जिल्हा आहे तर कोणता आहे म्हणजे जिथून जास्तीत जास्त निर्यात होते तर ते आहे जामनगर म्हणून. आणि स्मोक अँड ॲशेस हे जे पुस्तकांचे लेखक आहे ते लेखक कोण आहे तर बघा अमिताभ घोष हे त्यांचं लेखकांचं नाव आहे. आणि पुस्तकांचं नाव जर म्हटलं तर स्मोक अँड ॲशेस हे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे. तर खालीलपैकी कोणत्या वस्तूची मागणी ही लवचिक असते तर इथे काही पर्याय दिलेले आहेत तर तुम्ही वाचू शकता की ज्या वस्तूला पर्यायी वस्तू नसतात, ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात, ज्या वस्तूवर उत्पन्नाचा थोडा भाग खर्च केला जातो, ज्या वस्तूचा उपभोग लांबणीवर टाकता येत नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ज्या वस्तूला जवळचे पर्याय असतात ते. प्रश्न क्रमांक 2 आहे की राजकोषीय संघराज्यवाद ही संज्ञा यांनी मांडली तर त्यांचं जे नाव आहे शास्त्रज्ञाचं किंवा म्हणा त्या अर्थशास्त्रज्ञाचं तर त्यांचं आहे मसग्रेव्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे की जगात सर्वात जास्त चहाचे जे उत्पादन आहे ते कुठे होते तर चीनमध्ये. जर चलन आणि मागणी ठेवी यातील गुणोत्तर वाढले तर पैसा हे गुणकांचे मूल्य कसं होते कमी होत जाते. त्यानंतर विकास प्रक्रिया असणारी उद्योजकांची जी भूमिका आहे ते कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने केली तर बघा स्कम्प्युटरने केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे किंमत बदलाचा उत्पन्न परिणाम नेहमीच धन असतो तर हे जे पहिलं वाक्य आहे ते चुकीचं आहे. आणि किंमत बदलांचा पर्यायता परिणाम नेहमीच किंमत बदलांच्या विरुद्ध दिशेने जाणारा ऋण असतो, प्रयत्न केला नाही. तर याचं जे उत्तर आहे ते बघा विधान 2 हे सत्य पण 1 जे आहे ते चुकीचं आहे. भांडवलाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना कार्ल मार्क्स यांनी मांडलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न एका वाक्यात जरी असले तरी MPSCसाठी आणि आपल्या सरळ सेवी भरतीसाठी दोन्हीसाठी अर्थशास्त्र या विषयाचा जे प्रश्न आहे ते प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर अवमूल्यन या कारणासाठी केले जाते तर कशासाठी निर्यातीला चालना देण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे की छाया किंमत संकल्पनेची कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम व्याख्या केली तर टिनबर्गन यांनी व्याख्या केलेली आहे. तर व्याख्यांवर ही प्रश्न हे बहुधा खूप वेळा विचारले जाते. त्यानंतर बाजार यंत्रणा आणि सार्वजनिक वस्तूंचे उत्पादन करण्यास अयशस्वी ठरते. बाजार यंत्रणा आहे ते अयशस्वी ठरते त्याचं जे महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे की या वस्तूंची गरज किंवा त्यांना मागणी नसते किंवा खाजगी उद्योग संस्था या वस्तूंचे फायदे जे उपभोगते त्या वस्तूंसाठी किंमत द्यायला तयार आहेत त्यांच्यापुरती मर्यादित ठेवू शकत नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली आहे सुब्रमण्य अय्यर यांनी केलेली आहे. त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली तर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. त्यानंतर मराठी भाषेतील वृत्तपत्रांचे जनक बाळशास्त्री जांभेकर. संत रामदास यांचा जन्म कुठे झालेला आहे तर जांब येथे. इंग्लंडप्रमाणे भारतात ही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली तर गोपाळ हरी देशमुख यांनी. अनेक शिलालेखांचे ठसे हस्तलिखित यावर संशोधन कोणी केले तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी. 1919 सातारा जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते की इंग्रजांना समूळ
नष्ट करणे हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला, तर 1904 साली. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी स्थापना आहे ते कोणी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सध्या राज्यसूचीमध्ये 66 विषयांचा समावेश आहे. आणि तर विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राज्यपाल यांना आहे. घटना समितीने राष्ट्रध्वज कोणत्या दिवशी राष्ट्राला अर्पण केला, तर 15 ऑगस्ट 1947ला अर्पण केला. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे, स्पीकरला. ते निर्णायक मत देऊ शकतात. त्यानंतर बघा, राज्यसभा हे संसदेचे कसे आहे, वरिष्ठ सभागृह आहे. कोणते, राज्यसभा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत आहे, स्थानिक स्वराज्य म्हटल्याच्या नंतर राज्यसूची येते. राज्यसूची, केंद्र सूची की समवर्ती सूची असे इथे ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्था हा राज्यांचाच विषय आहे. त्यानंतर भारतीय न्यायपालिकेचे जे वैशिष्ट्य आहे ते कसे आहे, न्यायपालिका आपली कशी आहे, ते एकेरी आणि एकत्म न्यायपालिका आहे. त्यानंतर समान नागरी कायद्यांची जी तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात केलेली आहे, तर समान नागरी कायदा असायला पाहिजे बा. ही जी तरतूद आहे तो मूलभूत अधिकार आहे की मार्गदर्शक तत्वे आहे, त्यानंतर मूलभूत कर्तव्य आहे की यापैकी नाही. तर याचा जो उल्लेख आहे ते आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेला आहे. त्यानंतर राज्यपालाच विधानसभेवर किती लोकांना नियुक्त करतात, राज्यपालाच विधानसभेवरती किती, एका. राज्यपालांचा जो कार्यकाल आहे तो किती वर्षाचा असतो, तो अनिर्णायक असतो. आणि एकाच राज्यासाठी नाही तर 1, 2, 3 राज्यांसाठी एक हा राज्यपाल असूही शकतो. त्यानंतर आद्रपानझडीच्या अरण्यात कसे असतात, ही प्रमुख वनस्पती आहे तर कोणती, जशी परी, सागवान, बाबू आणि मांबूळ. तर आद्रपानझडी असेल तर तिथं कोणते राहतात, सागवान राहते. वाळवंटी भागात कसं असतं, जी माती आहे ती बघा सर्वाधिक म्हणजे पाऊस सर्वाधिक असतो की हवा स्थिर असते किंवा माती शुष्क असते की पावसाचे प्रमाण तेवढेच आहे. तर वाळवंटी भागात जी आहे ती माती जी आहे ती खूप शुष्क असते, खूप अशी सुखी असते. ठीक आहे. त्यानंतर हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते, तर सांगलीमध्ये. आणि महाराष्ट्र गरम पाण्याचे जे झरे आहे ते कुठे आहे, वज्रेश्वरी. त्यानंतर डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कुठे आहेत, तर सातारामध्ये. आणि जम्मू काश्मीर या राज्यातील सालाल जलविद्युत प्रकल्प रिकामी जागी या नदीवर आहे, तर कोणत्या नदीवर आहे, ते चीनाब नदीवर आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे, आपल्याला सरळसेवी भरतीमध्ये नक्की विचारला जाते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती जमीन कापसाची म्हणून ओळखली जाते, तर काळी जमीन हे कापसाची म्हणून ओळखली जाते. सर्वात जास्त खाणीचा प्रदेश महाराष्ट्रात कोणत्या विभागात आहेत, अगदी विदर्भामध्ये आहे, आपला गडचिरोली, भंडारा, त्या गोंदिया इकडे. त्यानंतर मुंबईजवळ असलेली जी प्रेक्षणीय लेणी आहे ती कोणती आहे, तर खारापुरी. इथं मुंबईजवळ म्हटलं आहे म्हणून खारापुरी. त्यानंतर मिठांगरांचा जिल्हा कोणता, तर रायगड. तर अशा प्रकारचे आपले जे जवळपास 40 ते 50 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायची असेल तर कोणत्या आपल्या प्रश्नांबद्दल तुम्ही कमेंट्सही नक्की करू शकता. माझे बाकीचे काही व्हिडिओज आहेत त्याला सुद्धा भेट द्या. थँक्यू सो मच.